नमस्कार, माझे नाव दिनेश निवृत्ती चोरमले आहे. मी गाव चोंडी जळगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, राज्य महाराष्ट्र याचा रहिवासी असून विद्यालयीन गटात आहे. भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्षापूर्तीनिमित्त राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे. आज मी शिक्षण मंत्री झालो तर या विषयावर बोलणार आहे. ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, शिवरायांची जयंती साजरी करून शिवरायांवरती पहिले पुस्तक लिहिणारे महात्मा ज्योतिबा फुले, अंधारात श्री शिक्षणाच्या दिवा पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांचे शिक्षणाचा वटवृक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांना अभिवादन करून मी माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो. आज आपण पाहतोय की डॉक्टरकडे गेलेला एखादा रुग्ण त्याला स्वतःच्या आजाराबद्दल जाणून घेता येत नाही. तरुणांना रोजगार मिळत नाही. काही शालेय विद्यार्थी कुणी कुठेतरी भीक मागतात तर कुणी काम करतात. असे का होते? तर शिक्षणाचा अभाव. आणि या समस्येचे निराकरण करू शकतो एक शिक्षण मंत्री. आणि म्हणूनच या व्यासपीठावरती मी विषय मांडतो आहे, मी शिक्षण मंत्री झालो तर. मित्रांनो, शिक्षण हा समाजाचा पाया आहे. नेल्सन मंडेला असे म्हटले होते की शिक्षण हे जगाला बदलण्यासाठी सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. पण आजही आपल्या शिक्षण पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. जर मला शिक्षण मंत्री होण्याची संधी मिळाली तर मी केवळ खुर्चीवर बसणार नाही, तर शिक्षण क्षेत्रात एक शिक्षण क्रांती घडवणार आहे. माझा पहिला निर्णय असेल विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणे. आज 4वी-5वीच्या विद्यार्थ्याच्या पाठीवर 5-5 किलोचे ओझे असते. मी डिजिटल शिक्षणाचा वापर वाढवून ही पुस्तके कमी करेन. मला असं वाटतं की सध्या शाळेत विद्यार्थ्यांना जेवढे विषय शिकवले जात आहे तेवढ्या विषयांची खरं तर विद्यार्थ्यांना गरज नाही. मी शाळेत केवळ 3 विषय ठेवेन. पहिला विषय मातृभाषा. प्रत्येक राज्याची एक वेगळी मातृभाषा असते. दुसरा विषय प्रादेशिक भाषा, उदाहरणार्थ इंग्रजी, फ्रेंच इत्यादी. आणि तिसरा विषय हा निवडक विषय असेल, उदाहरणार्थ गणित, विज्ञान यांसारखे. आणि उरलेले जे विषय आहे ते या 3 विषयांमध्ये विभागून दे. सध्या सरकारनं 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत केलं आहे हे खरं, पण गरीब विद्यार्थ्यांनी पुढे काय करावं? तर त्यासाठी मी संपूर्ण शिक्षण मोफत करेन. काही विद्यार्थ्यांची परिस्थिती हालाकीची असते आणि म्हणून ते पुढील शिक्षण सोडून देतात आणि त्यामुळे गुन्हेगारीकरण वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेची भीती. गुण मिळवण्याच्या शर्यतीत आपण शिकण्याचा आनंद विसरलो आहोत. मी शिक्षण पद्धतीत बदल करून ती ज्ञान आधारित करेल, घोकंपट्टी आधारित नाही. विद्यार्थ्याचे मूल्यमापन केवळ त्याच्या पेपरवरून नाही तर त्याच्या वर्षभरातील कामगिरीवरून, त्याच्या वागणुकीवरून आणि त्याच्या कौशल्यावरून केले जाईल. आज पदव्या हातात असूनही लाखो तरुण बेरोजगार आहे. याचे कारण म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीत व्यवहार ज्ञानाचा अभाव आहे. सरकार गरिबांच्या घरात रेशन देतात, पण मी शिक्षण मंत्री झालो तर प्रत्येकाच्या घरात शिक्षण आणि रोजगार देईल. 8वी पासूनच व्यावसायिक शिक्षण अनिवार्य करेल. ज्याला चित्रकलेची आवड आहे त्याने चित्रकार बनावं, ज्याला यंत्राची आवड आहे त्याने इंजिनिअरिंगचे प्राथमिक धडे हे शाळेतच गिरवावेत. शाळा सोडताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात एक कौशल्य असेल, जेणेकरून तो कोणाकडे नोकरी मागण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल. शहरातील मोठ्या शाळांना मिळणाऱ्या सुविधा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना का मिळत नाही? तर मी एक शिक्षण मंत्री म्हणून प्रत्येक सरकारी शाळेचा कायापालट करेन. प्रत्येक शाळेत प्रशस्त मैदान, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा आणि हाय स्पीड इंटरनेटसह डिजिटल क्लासरूम असतील. गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा दर्जा एकसमान ठेवणे हे माझे मुख्य ध्येय असेल. म्हणतात की शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो, पण आपल्या शिक्षकांचा बराचसा वेळ हा जनगणना, निवडणुका आणि इतर अशैक्षणिक कामांमध्ये जातो. मी या सर्व कामांतून शिक्षकांची मुक्तता करेन. त्यांना केवळ शिकवण्याचे काम देईल आणि जागतिक स्तरावरील नवीन यंत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना प्रदेशातही पाठवेल. जेव्हा शिक्षक हा आनंदी आणि समृद्ध असेल तेव्हाच विद्यार्थी घडेल. सध्या खेळ आणि कला याकडे फक्त छंद म्हणून पाहिले जाते. मी शिक्षण मंत्री म्हणून खेळाडूंना मुख्य विषयाचा दर्जा देईल. प्रत्येक शाळेत खेळाचा तास अनिवार्य असेल आणि
खेळाडूंना सवलती मिळवून देईल. ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारे खेळाडू आपल्याच विद्यालयातून तयार होतील अशी व्यवस्था मी उभी करेन. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी शाळेमध्ये समुपदेशकांची नेमणूक करेन. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी तणावाखाली आहेत, म्हणून प्रत्येक शाळेत अनिवार्य आनंदी अभ्यासक्रम आणि योगासने सुरू करेन. त्याच बरोबरीने विद्यार्थ्यांना संविधानाचे मूल्य, पर्यावरण रक्षण आणि स्त्री पुरुष समानता शिकवणारे धडे दिले जातील. थोडक्यात सांगायचे तर मला अशी शिक्षण व्यवस्था हवी जी केवळ नोकर तयार करणार नाही तर विचारवंत आणि कर्ते नागरिक घडवेल. मला कोणीतरी विचारलं होतं की तू तर लहान मुलगा आहेस, तू काय शिक्षण व्यवस्था बदलणार? तेव्हा मी त्यांना अभिमानाने सांगितलं की मौलाना आझाद यांनी देशाचा पाया रचला. सयाजीरावांनी शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी उघडले आणि दिल्ली सारख्या मोठ्या शहराने सरकारी शाळेचा दर्जा उंचावून दाखवला. दादाजी भुसे, धर्मेंद्र प्रधान यांच्यासारखी व्यक्तिमत्वे प्रेरणा देणारी आहेत. अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत शिक्षण दिले. तसेच कैलास सत्यार्थी आणि मलालाई युसुफझई ही दोन जगप्रसिद्ध व्यक्तिमत्वे आहेत. आपल्या भारताला शिक्षणाचा गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. एकेकाळी नालंदा आणि तक्षशिला यांसारख्या विद्यापीठांमुळे आपला भारत देश हा जगाचा ज्ञानाचा केंद्र होता. मी शिक्षण मंत्री झालो तर हाच दर्जा पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. 1848 मध्ये पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. शिक्षणाचे दरवाजे त्यांनी सर्वांसाठी उघडले आणि मी शिक्षण मंत्री झालो तर आजही शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करेन. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी रेल्वेची स्थापना केली आणि कमवा व शिका हा मंत्र दिला. मी शिक्षण मंत्री म्हणून व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देईल जेणेकरून शिकलेला तरुण बेरोजगार राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवण्यासाठी जसं मावळ्यांना तयार केलं तसाच चारित्र्यवान आणि स्वाभिमानी नागरिक घडवणारी शिक्षण पद्धती मी अंमलात आणेन. इतिहास विसरणारी पिढी भविष्य घडवू शकत नाही आणि म्हणूनच या इतिहासातील महापुरुषांचा आदर्श घेऊन मी उद्याचा भारत घडवेन. आपण मंत्री निवडताना मुळात हा विचारच करत नाही की आपण ज्याला मते देतो आहे तो आपल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजू शकतो की नाही. मग तो 20 वर्षाचा तरुण का असेना, आज सरपंच पदावरती निवडून आलेला गावातील व्यक्ती त्याची 5 वर्षात झोपडीची माडी होते, पण गावातील सरकारी शाळा जशी तशीच राहते. जेव्हा खऱ्या अर्थानं आपला भारत देश हा सुशिक्षित होईल तेव्हा शिक्षण मंत्री हा एक शिक्षक असेल. शेवटी मी माझ्या भाषणाचा समारोप करताना इतकंच सांगू इच्छितो की इतिहास फक्त वाचण्यासाठी नाही तर नवीन इतिहास घडवण्यासाठी असतो. आज आपल्याकडे सावित्रीबाई फुल्यांसारखे धैर्य आहे, सयाजीरावांसारखी दूरदृष्टी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रबळ संकल्प आहे. मी असा भारत घडवण्याचं स्वप्न पाहतो आहे जिथे कोणत्याही विद्यार्थ्याची प्रतिभा गरिबीमुळे वाया जाणार नाही, जिथे मिळालेली पदवी ही आत्मनिर्भरतेची हमी असेल. माझं उद्दिष्ट केवळ साक्षरता वाढवणे हे नसेल तर विद्यार्थ्यांना संस्कारयुक्त कौशल्य देणे हे असेल. साने गुरुजी म्हणतात की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. शिक्षण म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास. मी शिक्षण मंत्री झालो तर असा भारत घडवेन जिथे प्रत्येक मूल आनंदाने शाळेत जाईल आणि एक सुसंस्कृत, जबाबदार आणि स्वावलंबी नागरिक म्हणून बाहेर पडेल. माझ्या या स्वप्नातील शिक्षण व्यवस्थेमुळे आपला देश पुन्हा एकदा विश्वगुरु बनेल याची मला खात्री आहे. चला आपण सर्व मिळून एक अशी शिक्षण व्यवस्था बनवूया जी देशातील तरुणांना केवळ नोकरी शोधणारे नाही तर नोकरी देणारे बनवेल. विश्वास ठेवा, जर मला ही संधी मिळाली तर मी पुन्हा एकदा आपल्या भारताला त्या ज्ञानाच्या शिखरावरती घेऊन जाईल जिथून संपूर्ण विश्वाला प्रकाशाची दिशा मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.